हॅलो फ्रेंड्स, स्वामीज्ञा किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मिसळ-पाव पण अगदी झटपट कसं बनवायचं त्याची रेसिपी बघूयात. तर एका कुकरमध्ये 1 वर्गाळ तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम करून झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकण्यात आलेले आहे. जिरे चांगले तडतडल्यानंतर 5-6 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि छोट्या आकाराचा एक कांदा घेऊन तो बारीक चिरून त्यामध्ये टाकलेले आहे आणि ते सर्व एकत्र करून घेतलेले आहे. त्यामध्ये मीठ देखील टाकण्यात आलेले आहे. या ठिकाणी मी मटकी शिजवण्यासाठी थोडा मिठाचा वापर करत आहे, कारण परत आपल्याला कट तयार करण्यासाठी देखील मिठाचा वापर करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी मीठ हे बेतानेच वापरावे. भिजवलेली उसळ त्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून कुकरची 1 शिट्टी काढून घेतलेली आहे. इकडे आता एका भांड्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरलेला घेऊन त्यामध्ये टाकलेले आहे. ते थोडं मंद आचेवर परतवून घेऊन त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून थोडं तेल टाकलेलं आहे आणि ते देखील परतवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा इंच आलं देखील टाकणार आहोत आणि त्याचबरोबर खोबऱ्याचा छोटा तुकडा जो की आपण बारीक-बारीक चिरून घेतलेला आहे, ते यामध्ये टाकून आणि अर्धा टोमॅटोचे तुकडे करून ते चांगलं परतवून घेऊन याचं मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यानंतर एका टोपामध्ये तेल घेऊन या ठिकाणी मी 2 वर्गाळे तेल घेतलेलं आहे. अहो, मिसळ म्हटलं की कट हा आलाच, त्यामुळे तेलाचा प्रमाणाचा विचार या ठिकाणी आपण नाही करायचा. तेल गरम करायला ठेवलेले आहे. या ठिकाणी आपण 2 वर्गाळे तेल वापरलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकणार आहोत. ते मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत जोपर्यंत त्या मिश्रणाला तेल सुटत नाही, तोपर्यंत ते मिश्रण परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. अगदी 2 चमचे म्हणालात तरी चालेल. पण या ठिकाणी मी इंग्रजचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कांदा लसूण मसाला घेऊ शकता आणि आपल्या रोजच्या ठेवणीतला मसाला देखील या ठिकाणी मी वापरलेला आहे आणि कुकरमध्ये शिजवलेली उसळ यामध्ये टाकून घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार या ठिकाणी मी गरम पाणी टाकून घेतलेले आहे. तुम्हाला सर्वांना दिसतच आहे, मिसळला कट खूप छान आलेला आहे आणि एकदम तिखट आणि झणझणीत झाल्यासारखी मिसळ दिसत आहे. कट देखील चांगला आलेला आहे आणि झणझणीत झाल्यासारखी वाटत आहे. याला आपण एक उकळी काढून घेऊया आणि नंतर सर्व्ह करूया. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.